नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे मोबाईल नंबर लकी असू शकतो का, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी यांचं सगळ्यात आधी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. आचार्यजी, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजी यांची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी असा मार्ग दाखवत आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर, तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. तुम्हाला सुद्धा तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोनवर संपर्क साधून आपलं शंका निरसन तुम्ही करून घेऊ शकता. चला तर मग लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आचार्यजी, जसं मी म्हटलं की आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे. सध्या तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, तर मोबाईलचा जो हा नंबर असतो तो सुद्धा प्रत्येकासाठी खरंच लकी असतो का? तर सगळ्यात पहिला प्रश्न, कसं ओळखायचं आपण की हा मोबाईल नंबर माझ्यासाठी लकी आहे की नाहीये? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला लोकांसाठी. मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो, प्रत्येक माणसाचा एक लकी नंबर म्हणजे भाग्यांक. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, भाग्यांक वेगळा आहे, मूलांक वेगळा आहे. तुमच्या जे भाग्यांक आहेत, जर तुमच्या मोबाईल नंबरच्या पूर्ण टोटल जर भाग्यांक आहेत तर तो नंबर तुमच्यासाठी लकी आहे. तुम्ही जर कमर्शियल नंबर म्हणजे तुमच्या मोबाईलवर व्यापारसाठी, कामासाठी जे तुम्हाला फोन येत आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा मोबाईल नंबर लकी असला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी तुम्ही तुमची जे जन्मकुंडली आहे ते जन्मकुंडली पाहून तुम्ही हे एक लक्षात ठेवा की तुमचा जे भाग्यांक म्हणजे तुमचा लकी नंबर कोणता आहे. म्हणजे जसं तुमचा लकी नंबर आहे 7, तर 7 नंबर अंकशास्त्र अनुसार किंवा कुंडली अनुसार जर तुमचा 7 नंबर लकी आहे, तर तुमच्या पूर्ण टोटल जे मोबाईल नंबर त्याला जर आपण जोड केला आणि त्याचा पण नंबर टोटल 7 आला, तो नंबर तुमच्यासाठी लकी आहे. आता जर तुम्हाला त्यासारखा नंबर भेटत नाही तर काय करायचं आपल्याला, तर कमी ते कमी तुम्ही एक लक्ष द्या की जे आधीचा नंबर आणि जे शेवटचा नंबर आहे आपला, तो नंबर कमी ते कमी तुमचा भाग्यांक असला पाहिजे. म्हणजे 7 पासून सुरुवात झाली पाहिजे किंवा 7 वर तो संपला पाहिजे. जर तुम्ही इतका लक्ष ठेवला तर तो नंबर तुमच्यासाठी लकी ठरणार आणि तुमचा जे व्यापार, तुमचा जे काम, तो खूप चांगल्या पद्धतीने चालणार आहे. आणि नंबर 2, अजून एक विषयावर तुम्हाला लक्ष द्यायचं, भाग्यांक आपला काय, मूलांक आपला काय, आपण हे लक्ष देतोय, पण कधी कधी जे नंबर आपल्याला वापरायचा नाही, ज्या नंबरांचा निषेध करायचा, जर तुम्ही त्यासारखा काही नंबर तुम्ही घेतलं तर तुमच्यासाठी हा बॅड लक म्हणजे एक नेगेटिव्ह ऊर्जाचा निर्माण करतोय. ते दोन्ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या की लकी नंबर आपला कोणता और कोणता असा नंबर आहे जे आपल्याला वापरायचा नाहीत. जर दोन्ही माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप कामयाबी आणि खूप तरक्की करणार. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मोबाईलचा नंबर कशा पद्धतीने असला पाहिजे, त्याचप्रमाणे मोबाईलचा रंग हा सुद्धा खरंच महत्वाचा असतो का, आणि तो सुद्धा आपल्या आयुष्यात महत्वाचे बदल घडवून आणू शकतो का? कोणता रंग कोणी वापरावा, काय सांगाल याबद्दल? आजकाल कंपनी पण वेगळे वेगळे रंग काढताय. ते असं करत नाही की तुम्हाला फक्त एक ब्लॅक कलरचा मोबाईल तुम्हाला काढला, तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. जर ते वेगळे वेगळे रंग काढताय म्हणजे अर्थ काय याचा? अर्थ याचा असा आहे की त्यांना पण कोणता मोबाईल म्हणजे कोणता कलर आपला यावर्षी, कोणता कलर सगळ्यात जास्त गेला, हा खूप महत्वाचा विषय आहे. आज बघा तुम्ही, ते जे खूप मोठी मोठी कंपनी दरवर्षी ते आपलं एक नवीन मॉडेल काढताय आणि ते काय करताय, एक नवीन रंग पण काढताय. त्याचं कारण काय? त्यांना हे माहिती का पहिले नव्हती का? आधी त्यांना हे माहिती नव्हती की बाबा हे रंग आपल्याला काढलं पाहिजे होतं, पण त्यांनी काढलं नाही. म्हणजे ते पण असा विचार करताय यावर्षी आपला ग्रहानुसार किंवा न्यूमरोलॉजी अनुसार
आपला कोणता कलर, कोणता रंग जास्त जाणार आहे मार्केटमध्ये ते पण विचार करतात. आपल्याला कशाला विचार करायचा नाही, आपल्याला पण विचार करा, आपण पैसे खर्चतोय. जर तुमच्यासाठी तुमच्या गुरु सूर्य तुमची कुंडलीमध्ये जर योग कारक आहे तर तुम्ही ब्राईट कलर जास्त वापरा. तुम्ही आपण गाडी घेताना, मोबाईल घेताना कलरवर लक्ष नक्की द्यायचं. तुम्ही जे गोल्डन कलरचे जे मोबाईल आहेत, जे लाईट कलरचे जे मोबाईल आहेत, तुम्ही ते वापरा. आणि जर तुमच्या शनी, तुमच्या मंगल, तुमच्या बुध जर हे योग कारक आहेत आणि राहू केतू, तर तुम्ही ब्लॅक कलर, ग्रे कलर हे तुम्ही वापरू शकता, किंवा डार्क कलर पण तुम्ही वापरू शकता, लाल कलर पण तुम्ही वापरू शकता. तर तुमच्या ग्रहानुसार कोणता कलर तुमच्यासाठी लकी आहे ते जाणून घ्या आणि मग तुम्ही मोबाईलचा जर कलर ठरवला तो मोबाईल तुमच्यासाठी भाग्याच्या पिटारा होऊन जाणार आहे. नक्कीच. आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. जगन्नाथ बोलतायत हिंगोलीहून. जगन्नाथ बोला, आपला प्रश्न विचारा. ते आमचं काय होतंय, आमच्या घरात थोडी किरकिर होती. आमचा मुलगा जर आमचं थोडं ऐकत नाही. मुलाचं नाव सांगा बेटा. नाव राष्ट्रनाव सांगायचे की चालू? चालू नाव सांगा. चालू नाव आणि राष्ट्रनाव दोन्ही एकच आहे, कुंडली काहीतरी नाव देऊ. अच्छा, आणि जन्मतारीख काय? जन्मतारीख काय माहित नाही. अच्छा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो, जर घरी तुमच्या किरकिरी, नेहमीच किरकिरी होती, अशांतता जर राहते आणि मुलांसोबत तुमच्या जर जमत नाही, आपण खूप सोशल मीडियावर पण आपण हे उपाय सांगितलेला आहे. काय करायचा, दर रविवारी एक हात तुमच्या आणि एक हात मुलाचा, दोन्ही जण जाऊन तुम्ही, आपण सूर्य देवाला जे पाणी आपण देताय ना, जे आपण अर्घ्य देताय ना, ते सोबत अर्घ्य द्यायचंय, म्हणजे तुम्हाला पण आणि तुमच्या मुलाला पण. आणि परत एक सांगतो मी तुम्हाला, मंगळवारी तुम्ही महादेव मंदिर मध्ये जाऊन तसंच, म्हणजे एक हात तुमच्या आणि एक हात त्याला लावायचा आणि एक तांब्याचा भांडा घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरून ते तुम्हाला महादेवचे पिंडवर घालायचं. आणि हे जर तुम्ही केला, हा बोला बोला. ते सर मुलगा ऐकत नाही ना, येत नाही ना, ते देवाला येतच नाही. येत नाही तो सोबत, तोपर्यंत एक काम करा, तुम्ही त्याचं नाव घेऊन तुम्ही करा उपाय. ठीक आहे ना, तुमचा मुलगा आहे, तुमची संत, तुमच्या अपत्य, ठीक आहे, तुम्ही करा. त्याचं नाव घेऊन तुम्ही सूर्य देवाला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना फक्त काय करायचं, त्याच्यामध्ये गुळ टाकायचं. ठीक आहे ना, गुळ नक्की टाकून घ्या आणि गुळ टाकून तुम्ही पाणी व्हायचं, म्हणजे सूर्य देवाला समोर. ठीक आहे ना. एक काम हे करा. नंबर 2, दर शनिवारी अमावस्येला आणि पौर्णिमेला काय करायचं, एक तेज पत्ता घ्यायचा. तेज पत्तावर जे भीमसेन कपूर ते अग्निकोण मध्ये तुम्ही जाळून घ्या आपल्या घरी, दर शनिवारी संध्याकाळी, अमावस्या संध्याकाळी आणि पौर्णिमा संध्याकाळी. हे तुम्हाला करायचं. घरात एकदम हळूहळू शांतता होऊन जाईल, दोघांमध्ये काही भांडणं होणार नाही. एकदम टेन्शन घेऊ नका. खूप खूप आशीर्वाद. नक्कीच. ज्या पद्धतीनं जगन्नाथ यांनी सुद्धा प्रश्न विचारला, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात आणि वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात. मात्र आजचा आपला विषय आहे की मोबाईलचा नंबर सुद्धा लकी असू शकतो का. त्यालाच धरून मला तुम्हाला आता असा प्रश्न विचारायचा की बऱ्याचदा असं होतं, मोबाईलमध्ये स्क्रीन फोटो ठेवतात बरीच जण, तर तो सुद्धा महत्वाचा असतो का, आणि तो कोणता ठेवला तर आपल्या आयुष्यामध्ये किंवा एकंदरीत आपल्या कारकिर्दीमध्ये बदल होऊ शकतो. खूप चांगला प्रश्न केला. मी पण खूप पाहिलेला आहे, लोक खूप स्क्रीन सेव्हर ठेवताय आणि आपल्याला जे देव आवडतात, जास्त लोक काय करतात, जे देव आवडतात ना, आपण त्यांची फोटो आपण तिकडे ठेवताय. ते एकदम खूप चांगलं आहे. ठेवायचं कसं काय, त्यांचं दर्शन नेहमीच असतं आपल्याला. पण एक लक्ष ठेवा, जर तुम्ही देवांची स्क्रीन सेव्हर वगैरे तुम्ही लावलेला आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही कधी कधी आपण वॉशरूमला जातो, कधी कधी आपण अशा ठिकाणी आपण जातो की त्या ठिकाणी ते आपल्याला चालत नाही. हे लक्ष नक्की ठेवा तुम्ही. नंबर 2, देवांसोबत कधी कधी आपण काय करतो, आपण कधी कधी जे थोडी म्हणजे ज्या लोकांना म्हणजे असं भीती वाटते यासारखी फोटो पण खूप काही लोक लावताय, ते बरोबर नाहीये. म्हणजे कधी कधी तुम्ही जर असा काही स्क्रीन सेव्हर लावला की तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जा, म्हणजे तुम्ही पाहिला
आणि त्याच्यामधून तुम्हाला नेगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा तुम्हाला भेटते, तो बरोबर नाही एकदम. तर स्क्रीन सेव्हर लावताना किंवा स्क्रीनवर फोटो लावताना हे नक्की जाणून घ्या की त्याची एनर्जी एकदम चांगली पाहिजे. तुम्ही खूप काही म्हणजे फुलांची, ठीक आहे, प्रकृतीची तुम्ही स्क्रीन सेव्हर लावा. आणि नंबर 2, जे तुमचे नातेवाईक, तुमच्या ज्या लोकांवर प्रेम असतो, त्या लोकांच्या तुमच्यावर प्रेम असतो, ते तुम्ही लावू शकतात. म्हणजे त्याच्या जर तुम्ही असं केलं तर घरात प्रेम वाढतो, शांतता वाढते. हे तुम्ही करून एकदा बघा, तुम्हाला त्याचा परिणाम नक्की भेटणार. तर स्क्रीन सेव्हर लावताना थोडासा विचार करायचा आपल्याला की काय लावायचं आणि काय नाही. जसं स्क्रीन सेव्हरचं आपण सांगितलं त्याचप्रमाणे असं होतं की मोबाईलच्या स्क्रीनला बऱ्याचदा चर पडते किंवा क्रॅक जातो. मग अशा वेळेला हे चांगलं वाईट आपण कसं ओळखावं? त्याचप्रमाणे दुसरी आणखीन महत्वाची गोष्ट, रिंगटोन म्हणून बऱ्याचदा लोक मंत्र वगैरे ठेवतात. देवाचा मंत्र असेल किंवा वेगवेगळे काही मंत्र आहेत, ते मंत्र ठेवतात. कोणते मंत्र कोणी ठेवावे आणि मंत्र ठेवणं खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? काय सांगू शकता याबद्दल? आधी मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देतो की जे स्क्रीन कधी कधी जे क्रॅक होऊन जाते, लोक वाट पाहत आहे की बाबा अजून 2-3 वेळ एकदा आपण होऊ द्या, नंतर आपण स्क्रीन चेंज करू. असं करायचं नाही. आपल्या शास्त्रांमध्ये पण आपण कधी जे आपण दर्पण पाहतो ना, ते जर दर्पण आपला तुटला फुटला, त्या दर्पणमध्ये जर आपण तोंड पाहिला ना, तर आपण असं मानतो आपलं नशीब फुटतोय. म्हणून काय करा, आता आपण जसं मोबाईल वापरताना काय, सगळ्यात आधी मोबाईल तुम्ही असं पाहिलं, तुमच्या तोंड त्याच्यामध्ये तुम्ही पाहताय, ठीक आहे. तर जर तुमची स्क्रीन क्रॅक झाली, लगेच त्याला चेंज करा, नाहीतर राहूचा दोष वाढतोय. आणि काय होणार, तुम्हाला म्हणजे जे काही मेसेजेस किंवा कधी कधी जे कपल्स खूप भांडताय, म्हणजे प्रेमिका ते खूप भांडताय आणि नवरा बायको मध्ये खूप भांडणं सुरू, आणि कधी कधी घरात खूप अशांतता, चिडचिड, हे त्याचं कारण आहे. हा एक म्हणजे हा पण एक कारण आहे, तुमच्या राहूचा दोष वाढताय, त्याला चेंज करा. नंबर 2, जे तुम्ही आता प्रश्न विचारला की आपण जे रिंग टोन लावताय, आपण कॉलर ट्यून वेगळी आहे, पण रिंग टोन जे लावताय आपण, ते कधी कधी आपण मंत्र, आरती, हनुमान चालीसा, अजून खूप खूप काही लोक असं लावताय. तर याच्यामध्ये एक आधार सांगतो मी. जसं तुम्ही महामृत्युंजय मंत्र तुम्ही लावला आणि तुम्हाला फोन आला आणि ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम, फक्त इथपर्यंत बाजली रिंग आणि तुम्ही फोन उचलला, म्हणजे काय झाला, तो मंत्र अधुरा पडला, म्हणजे मंत्र पूर्ण झाला नाही. आपल्याला दोष लागतोय. तसं करायचं नाही. हा खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि जे खूप भक्ती करताय, जे खूप श्रद्धाळू आहे, तेच लोक हे चूक जास्त करताय, याचं मला दुःख आहे. म्हणजे आपण असं विचारतो, बाबा हे आम्ही खूप चांगलं काम केलो, की बाबा आपण जे रिंगटोन लावलेली ते भगवान म्हणजे की आपण देवाची रिंगटोन लावली. पण रिंगटोन लावली ते एकदम बरोबर आहे, पण तुम्ही विचार करा की तुम्ही हनुमान चालीसा लावली, फोन वाजला, लगेच तुम्ही उचलताय, ते हनुमान चालीसा कट झाली. मंत्र लावला, मंत्र कट झाला, तो बरोबर नाहीये. एनर्जी बरोबर आपल्याला येत नाही, तरंग बरोबर येत नाही. म्हणून काय करा, आजपासून हे परिवर्तन करा. तुम्हाला रिंगटोन लावायचं तर तुम्ही रिंगटोन, ठीक आहे, आवडती रिंगटोन लावा, पण मंत्र, चालीसा हे थोडासा तुम्हाला हे करायचं, म्हणजे थोडा लक्ष द्या तुम्ही या विषयावर. मी तुम्हाला आधार सांगितलाय, जर तुम्हाला आधार पटला तर याच्यामध्ये सुधार करा. नक्कीच. मला वाटतं या विषयावर अजून मला तुमच्याशी बोलायचंय, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मोबाईल नंबर लकी असू शकतो का, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमारजी. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. मला वाटतं ब्रेकवर जाण्यापूर्वी वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले, मात्र प्रेक्षकांचा आपल्याला एक प्रश्न येतोय. सुनीता बोलतायत सोलापूरहून. सुनीता बोला, प्रश्न विचारा. मला फक्त दुसरं माझ्या मुलग्याचं लग्न जमत नाही. नाव काय? मुलाचं सुशांत कृष्णात भक्ती. अच्छा, जन्म तारीख सांगा मला. जन्माचं 11/11/95. आणि जन्म ठिकाण काय?
जन्म ठिकाण मंडपाळे. मंडपाळे म्हणून गाव आहे, खेड मंडपाळे. अच्छा पेठवडगाव सिटी आहे. अच्छा, मला एक सांगा, तुम्ही 2 वेळ असा पण झालेला आहे का की त्या मुलाच्या म्हणजे बोलणं चालणं सुरू झालं आणि नंतर काही रिस्पॉन्स आला नाही, असं झालेलं आहे का? नाही अजून घरापर्यंत असं एक आलतं. हे स्थळ येतात नाही, हे स्थळच येत नाही तुम्हाला? हा, एक आलेलं परत आलेच नाही. अच्छा, मी तुम्हाला एकच सांगतो, जर स्थळ येत नाही ना तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला एक उपाय सांगतो, ते उपाय करा तुम्ही, ठीक आहे? सगळ्यात आधी पितृदोष, तर पितरांसाठी एक उपाय करायचे तुम्हाला की तुम्ही दर अमावस्येला आणि जे पिंपलाचं झाड असतो ना त्याच्या खाली तुम्ही तुमच्या मुलाला पाठवा आणि त्याच्या खाली एक नारळ, ते नारळ ठेवून, हा नारळ तुम्हाला ठेवायचं दर अमावस्येला, ठीक आहे? आणि गायच्या कच्च्या दूध त्याच्यामध्ये काळे तेल टाकायचे आणि त्याची सिंचन करायचं, म्हणजे प्रदक्षिणा करायच्या 11, ठीक आहे? हे 2 वस्तू तुम्ही दर अमावस्येला करा. बोला 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 बोला. दूध टाकायचं नारळ. हो, गायच्या कच्च्या दूध टाकायचं, ठीक आहे? आणि नारळ ठेवायचं. आपला मनोरथ म्हणून जे काही मनोरथ आहेत ना आपला, ते मनोरथ म्हणून तुम्हाला एक नारियल म्हणजे श्रीफळ ठेवायचं आणि हे दूध आणि सिंचन करायचं तुम्हाला, ठीक आहे? आणि नंबर 3, एक दिवा पण लावायचा गायच्या तुपाचा, ठीक आहे? आणि आपला मनोरथ म्हणून द्या. हे 11 अमावस्या करा तुम्ही. 2-3 अमावस्या केली ना तर तुमचा रस्ता मोकळा होऊन जाईल, एकदम टेन्शन घेऊ नका तुम्ही, ठीक आहे? खूप खूप आशीर्वाद. नक्कीच. ज्या पद्धतीनं आता वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि खरं तर आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय आहे, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असतो. आणि मगाशी तुम्ही जसं रिंगटोनचं म्हणालात की देवाचे मंत्र किंवा असं हनुमान चालीसा वगैरे हे आपल्या मोबाईलच्या रिंगटोन मध्ये आपण ठेवू नये. पण तरी सुद्धा जर का लोकांना एखादा देवाची रिंगटोन ठेवायची असेल तर मग त्यांनी काय ठेवावं किंवा काय ठेवलं तर त्यांचा फायदा होऊ शकतो? नाम संकीर्तन, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशम. जर तुम्हाला देवाचा मंत्र आपण ठेवू शकत नाही, चालीसा लावू शकत नाही, ते तुमच्या मी आधार सांगितलं तुम्हाला, तर आपण म्हणजे काय लावू आपण, तर तुम्ही भगवत नाम, म्हणजे खूप काही संकीर्तन असतात, खूप काही भगवत नाम असतात, ते तुम्ही लावू शकतात. तर जर नामस्मरण जर तुम्ही लावलं तर तुम्हाला दोष लागत नाही. पण मंत्रची पद्धत थोडी वेगळी आहे. मंत्र लावला नाही पाहिजे, तुम्ही नामस्मरण लावा, संकीर्तन लावा. अजून काही जर तुमच्याकडे म्हणजे तुमच्या गुरूंच्या काही असं आहेत, म्हणजे गुरूंच्या नाव, ते तुम्ही लावू शकता, असं करू शकता आपण. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण रिंगटोनचं बोललो त्याप्रमाणे कॉलर ट्यूनचं सुद्धा तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं काय बदल करणं आवश्यक आहे, नंबर कुठले असावेत. मात्र मला असं विचारायचं की असा कुठला तरी एक नंबर असेल जो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये असणं आवश्यक आहे. असा कुठला एखादा नंबर आहे का की जो प्रत्येक जण वापरू शकतो स्वतःच्या सुखासाठी किंवा आयुष्याची कारकीर्द वाढवण्यासाठी? काय सांगू शकता याबद्दल? खूप चांगला प्रश्न तुम्ही केला, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. लोकांच्या मनात हा प्रश्न नेहमीच असतो की बाबा आपल्याला जर आपली डेट ऑफ बर्थ माहिती नाहीये, आपण अंकशास्त्रानुसार आपल्याला माहिती नाही आपला कोणता नंबर चांगला आहे, तर आपण म्हणजे कोणता नंबर आपल्याला वापरला पाहिजे? 9 नंबर पूर्णांक आहे, त्याचा आधार मी सांगतो तुम्हाला. 9 नंबर पूर्णांक आहे, म्हणजे 9 नंबर तुम्ही कसंही डिवाइड करा ते तुमच्या पूर्णांक 9 येणार. तर जर तुमच्याकडे तुमचा कोणताही नंबर, लकी नंबर, मूलांक, भाग्यांक जर तुम्हाला माहिती नाहीये तर तुम्ही 9 अंक वापरा. म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरचे जे टोटल जे मूलांक आहेत ते 9 आला पाहिजे, किंवा स्टार्टिंग म्हणजे जे आधी नंबर जे आहेत, सगळ्यात पहिला नंबर जे आहे तो 9 पाहिजे, शेवटचा नंबर तुम्ही 9 घ्या, ठीक आहे? जर असं तुम्ही केलं तो नंबर पण तुमच्यासाठी खूप लकी राहणार. आणि दुसरा विषय अजून एक आहे की 9 नंबर मंगलचा अंक आहे. याचे जे ग्रह जे आहेत, जे कारक ग्रह आहे, तर 9 नंबर मंगलचा अंक आहे. म्हणजे मंगलचा अंक जर तुम्ही घेतलं तुमचं अमंगल कधी होऊ शकत नाही. नक्कीच. त्याचप्रमाणे आचार्यजी मला हा सुद्धा प्रश्न विचारायचा आहे की मोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी सेव्ह करून ठेवत असतो, तर त्या बाबतीत काय सांगू शकता? कुठल्या गोष्टी मोबाईलमध्ये ठेवाव्यात, कुठल्या गोष्टी मोबाईलमधनं स्किप कराव्या किंवा कुठल्या गोष्टी मोबाईलमध्ये ठेवूच नाही, या बाबतीत काय मार्गदर्शन करता येईल? मी तुम्हाला एक सांगतो, आता हा माझ्या मनात कधी कधी प्रश्न येतोय की जर तुम्हाला कुणाच्या बद्दल की बाबा हा माणूस कसा आहे, खरं आहे खोटं आहे,
म्हणजे याची नियत कशी आहे, या पूर्ण जगात जर कोणाला माहिती असेल तर तो मोबाईल आहे. मोबाईलला सगळी माहिती राहते. कसं काय, तो माणसं मोबाईलवर त्याला काय आवडतो, तो काय बघतो, आणि कधी कधी लोक राहतात कुठे आणि बोलतात काय. माणसं खरा बोलतो खोटा बोलतो हा मोबाईलला सगळी माहिती राहते. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे मोबाईलमध्ये जेवढी माहिती तुम्ही ठेवताय ना, ते एनर्जी मध्ये कन्वर्ट होऊन जाते. कधी कधी आपण काय करताय की ग्रुप्समध्ये, जे व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये खूप काही इकडची तिकडची जे घटना राहते, म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही अशी दुर्घटना आणि भीतीसारखं वातावरण यासारखी जे पिक्चर्स आहेत, व्हिडिओज आहेत, ते नेगेटिव्ह ऊर्जा म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आता तुम्ही कधी बघा, तुम्ही कधी आपण घरी कधी यासारखी कधी फोटोज आपण कधी लावताय का? नाही. आपण चांगली फोटो, कारण काय, एनर्जी. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण यासारखी फोटोज आणि व्हिडिओज कधी ठेवू नका, त्यांना डिलीट करून टाका. नक्कीच गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन, मोबाईल नेमका कुठला वापरावा, रंग कुठले असावे, कॉलर ट्यून कुठली असावी, याबद्दलची खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. ओम श्रीर्वर्चसमायुष्यमारुमदाभ्यं मयते धनम धान्यम पशुम भवद्राम शत संवत्सरम दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.